दिस इज सच अन इरिस्पॉन्सिबल बिहेवियर. झेपत नाही तर एवढ्या पॉश शाळेत घालायचंच कशाला? फ्रायडेला स्पोर्ट्स युनिफॉर्मच्या ऐवजी रेग्युलर युनिफॉर्म घालून पाठवलं तुम्ही. एवढंही जमत नसेल ना तर मुलाला जन्मच कशाला द्यायचा? आई वडील म्हणून कलंक आहात तुम्ही, कलंक. सॉरी I'm so sorry ma'am. This is the first and the last time. Please trust me. Sorry ma'am. तुम्ही झोप. तुला पूर्ण तेच स्वप्न पडलंय. सानू चुकीचा युनिफॉर्म घालून शाळेत गेली आहे ना? तुला कसं कळलं? मी पण त्याच स्वप्नात आहे. लवकर पुढे या, मी गाडीत वाट बघतोय तुमच्या. पण सुचतात. सायन्स प्रोजेक्ट करून दमली असशील ना ग? सायन्स प्रोजेक्ट मेले, ठार मेले मी. अरे सायन्स प्रोजेक्ट द्यायचं होतं, उद्याच द्यायचं होतं, मी विसरले. अरे तू झोपू नको, पटकन सायन्स प्रोजेक्ट करायला घे, नाहीतर तिला रिमार्क मिळाले ना. अरे तू ऑन युअर मार्क, गेट सेट, गो. यस बाबा, यू कॅन डू इट. हळू जरा मारू नकोस. यू कॅन डू इट. फोकस करू दे ना. थांब. अरे यार, गेली ऍडमिशन, फुल दाखवतं इथे. अगं इथे सिस्टीम हँग झाली आहे माझी. ओ गॉश, आता कसं होणार माझ्या करिअरचं? आता काही नाही, दोनच पर्याय, एक तर ओळख किंवा डोनेशन. ओळख? अरे आपली नगरसेवकाकडे ओळख आहे भाई. नगर व्हॉट? सेवक भाई, नगरसेवक, डायरेक्ट नगरसेवक. कसलं? या शाळेच्या ऍडमिशन साठी डायरेक्ट PM ऑफिस मधून फोन येतात. नगरसेवकाची ओळख काय रे तू? मग आता काय मी काय डोनाल्ड ट्रम्पची ओळख काढू काय? आहे पॉसिबल? तुझी ती कुंदा मावशी राहते ना US ला इतकी वर्ष, तिला विचार ना काहीतरी कनेक्शन वगैरे फॉर्म करता येईल का? कुंदा मावशीच्या ट्रम्पला कळलं ना, कुंदा मावशीला परत पाठवलं बेळगावात, भारतात. गप्प बस. तरी मी तुला सांगत होते, सान्वीचं प्लॅनिंग करायच्या आधी शाळेचं प्लॅनिंग करूया. व्हॉट इज प्लॅनिंग? बाबा, तू म्हणाला होतास ना की तू पोकेमॉनचं चॅलेंज जिंकलायस, त्याचं गिफ्ट म्हणून मी तुला मिळाली आहे. बाळा जरा कानात बोट घाल. हिच्या पुढं काही बरळत जाऊ नको सर. बाळा झालं, हात काढ. ते सगळं जाऊ दे, आपल्याला आता परत प्लॅनिंग करावं लागणार आहे. काय म्हणजे पुन्हा अजून एक पोकेमॉन? नाही ग, आता नाही शक्य. आता खर्च वाढत चाललाय. बाळा, दुसऱ्या पोकेमॉनचं नाही रे, ऍडमिशनसाठी डोनेशन द्यायचंय ना, त्याचं प्लॅनिंग करायचंय. ऍडमिशन, डोनेशन, कामाला लागूयात. सानू, चला उठा बाळा, शाळेची वेळ झाली ना. सानू, आपलं काय ठरलंय? आपल्याला अर्ली बर्ड व्हायचंय की नाही? आई, एकदा बाहेर जाऊन बघ, बॉच पण अजून झोपलेत. झोपून 5 मिनिटं. ते खरंच आहे म्हणा. टिफिन. सानू चल लवकर, शाळेला उशीर होईल. आवर पटापट. हा काय स्पीड आहे, आवर लवकर, स्कूल बस येईल आता. अर्धा तास लवकर येणार होती. मी निघालो ग. ए थांब, तिला शाळेत सोड ना प्लीज. मी आधी जॉब सोडतो, मग शाळेत सोडतो, चालेल? आधी तिला शाळेत सोड, मग जॉब सोड, चालेल? हे महिनाभरात तिसऱ्यांदा होत आहे. मग मी काय करू? त्याला शाळेत सोड तिला. टिफिन. आई, आज ग्रीन टिफिन डे आहे, लक्षात आहे ना? हो, पालक पनीर, पालक टिक्की, पालक पराठा, पालक कोशिंबीर सगळं दिलं. चल आवर लवकर आता, जा. मला ना नॉशी आहे पालकांचा. सानू, काय बोलतेस? तुला नॉशा आलाय पालकांचा? बिचारी ती आई सकाळी उठते, राबते, टिफिन बनवते. हा बाप लेट होतंय. चल बाबा, सोडतो. सानू, ग्रीन ज्यूस. सानू, ग्रीन ज्यूस भरायचा राहिला. सानू. उद्या शाळेत बोलवलंय. आता काय केलंस? नाही, काही नाही केलंय. नवीन युनिफॉर्म मिळणार आहे. जवळच्या दुकानातून घेतला तर नाही चालणार आहे का? नाही, कंपल्सरी शाळेतूनच घ्यायचे. आणि हो, नोटबुक्स घ्यायचेत ना, त्याचे 2000 रुपीज एक्स्ट्रा. 2000?
त्याही कंपल्सरी शाळेतूनच घ्यायच्या असतील नाही का? हा म्हणजे कंपल्सरी असं नाही सांगितलंय, पण स्ट्रॉंगली रेकमेंडेड असं सांगितलंय. तेच डायरेक्ट कंपल्सरी म्हणू शकत नाहीत ना, म्हणून स्ट्रॉंगली रेकमेंडेड. आम्हाला काही कळत नाही का? आणि स्कूलचा लोगो असणारी स्टेशनरी त्याचे 1000 रुपीज एक्स्ट्रा. स्टेशनरी कोण कंपल्सरी करतं? आमच्या वेळी आम्ही वर्तमानपत्राचे कौरं घालायचो वयांना, आणि हे बसलेत आम्हाला लुबाडायला. 1000 रुपीज स्टेशनरी कंपल्सरी म्हणे. अगं कंपल्सरी नाही, स्कूलला मदत म्हणून. आणि तुला माहितीये उद्यापासून एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी सुरू होत आहेत, त्याची पण फी भरायची. तेही कंपल्सरी शाळेतच होणार असतील. हो, कारण दुसरीकडे कुठे जायची गरज नाही ना. आणि तुझ्या फोनवर स्टडी लिस्ट आली असेल ती चेक करून घे. 1 to 30चे टेबल, कर्सिव्ह हँडरायटिंग, मॅथ्सचे प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स, फ्रेंच रेव्होल्युशन आणि शेक्सपियरचा मोनोलॉग. कंपल्सरी. हे सगळं तुमच्या शाळेत? नाही, शाळेत नाही. नशीब माझं. घरी शिकवायचंय तुला. सानू, गुड मॉर्निंग. हे सगळं दिवसेंदिवस अति होत चाललंय. अगं गुड मॉर्निंग म्हटलं होती काय? तुझं गुड मॉर्निंग गेला खड्ड्यात. आपण प्लीज सानवीला या शाळेतून काढून टाकूया का? काय झालं? तू काळजी करू नकोस, मी बोलतो पवारबाईंशी. पवारबाई? अरे आपली मुलगी कुठल्या शाळेत जाते? परेरा मिस असं नाव आहे त्यांचं. हो का? नाही, पवारबाई आम्हाला शाळेत होते. अगं पवार काय, परेरा काय, नावात काय, शेक्सपियरनी म्हटलंच आहे ना. शेक्सपियर पुन्हा नकोय मला इथे. ओके सानवी, आलो ग. जगावं की मरावं? To be or not to be, that is the question. Kiwi is good for boosting immunity and is enriched with lot of antioxidants. टाळ्या! वा वा वा. फ्लॉप, सुपर फ्लॉप. का? अगं आई किती ओल्ड स्कूल वाटतंय. किवी. आणि हे असं वाटतं की तू लिहिलंय, मी नाही, आणि ते नाही वाटायला पाहिजे. तुम्हा दोघांना माझी वाईफ मॅच करायला हवी. ए वाईफवाली काय रे शाणे? तुम्हाला शाळेत ते आंबा, पेरू, चिकू, केळी, सिंपल फळं शिकवत नाहीत का? हे किवी कुठनं आलं का? अरे बाबा, उद्या एक्झॉटिक फ्रूट आहे ना, म्हणून एक्झॉटिक फ्रूट किवी. नऊवारी साडी, ढाल, तलवार. आई साहेब, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन नजदीक येत आहे. स्कूलनी आम्हाला सांगितलंय एक हिस्टॉरिक कॅरेक्टर बनवून या. त्याचेच ऑनलाईन शॉपिंग सुरू आहे. जय्यत तयारी सुरू आहे राणी सरकार. आई, मला इंडिपेंडन्सच्या आधी बॉब कट करायचा आहे, कारण मला स्कूलमध्ये इंदिरा गांधी बनायचं आहे. सगळे सलॉन आणि पार्लर्स बंद झालेत आता. इमर्जन्सी मध्ये कसं सुचतं ग तुला सगळं? ट्यूजडे सायन्स प्रोजेक्ट, वेडनेसडे हिस्ट्री प्रोजेक्ट, थर्सडे. उद्या स्कूलमध्ये दिवाळीचं सेलिब्रेशन आहे, त्याच्यासाठी ट्रेडिशनल ड्रेस सांगितलाय. ब्रँड टू बी प्रिसाइज सभ्यसाची. सभ्यासाची नाही, या वयात तुला अभ्यासाची गरज आहे. व्हॉटएव्हर. अरे उद्या काय विशेष? काही नाही. काही नाही? उद्या तुला चक्क शाळेत काही बनून नाही जायचंय? बघा काहीतरी विसरत असशील. नाही, टीचर म्हणाला जस्ट बी युअर सेल्फ. मी सुटले, आय कॅन बी माय सेल्फ. अरे हा, टीचर हे पण म्हणाला हाऊ टू बी युअर सेल्फ यावर एसे लिहा. 500 वर्ड्स ओनली. 500 वर्ड्स ओनली. मी नाही, तू जा. तू जा. लास्ट पीटीएमला मी हाफ डे घेतला होता,
आता तुझी पाळी आहे, तू जा. तिचा सगळा अभ्यास मी घेते, पीटीएम तू अटेंड करायचंस. ए भांडू नका, तुम्हा दोघांना कंपल्सरी यावं लागणार आहे. का? कारण जर एकच पेरेंट आलं पीटीएमला तर मुलांच्या मनात जेंडर रोल्स डिफाईन होतात. सो जेंडर न्यूट्रल पेरेंटिंग साठी तुम्हा दोघांना यायला लागणार आहे, कंपल्सरी. सान्वीचे रिमार्क्स. रिमार्क 1, सान्वी शाळेमध्ये रोज झोपते. पॅरेंट्सनी स्लीप सायकलकडे लक्ष द्यायला हवं. तर 5:45ची शाळा म्हणल्यावर स्कूल बसनी पोचायचं, ब्रह्ममुहूर्तावर उठावं लागतं ना. बिचारी झोपेल नाही तर काय शाळेत. हो ना. रिमार्क 2, सान्वीच्या अभ्यासाकडे अजून लक्ष द्यायची गरज आहे. अजून सानूच्या जागी मी बसले ना परीक्षेला, अख्ख्या शाळेत पहिला नंबर येईल एवढा अभ्यास झालाय माझा. अजून किती लक्ष द्यायचंय. हे रिमार्क 3, स्पोर्ट्स डेला बाबा लोकांच्या धावण्याच्या स्पर्धा होतात, त्यात सान्वीचे बाबा कधीही सहभागी होत नाहीत. अरे कारण बाकीचे बाबा लोक जिम करतात, मग मला परफॉर्मन्स अँझायटी होते. तो तुझा प्रॉब्लेम आहेच. काय? पुढे वाच. हा. रिमार्क 4, शाळेच्या कुठल्याही फंक्शनला सान्वीचे पालक व्हॉलंटियर म्हणून कधीही सहभागी होत नाहीत. अरे घ्या, म्हणजे सगळी कामं धामं सोडून घरी बसायचं, नाहीतर ह्यांच्या शाळेत जायचं. यांच्या भरमसाठ फिया कोण भरणार आहे मग? काहीतरी उगाच. फायनल रिमार्क, सान्वी इज अ गुड स्टुडंट विथ लॉट ऑफ पोटेन्शियल. काहीतरी तर चांगलं लिहिलंय. However, active participation from parents is required. फिया पण आपणच भरायच्या, ऐकून पण आपणच घ्यायचं, लावणी पण आपणच करायची, पैसे पण आपणच उडवायचे. पवारबाईंचे संस्कार वाटतं. पुढच्या वेळी 6वा रिमार्क मिळेल. कोणतं? सान्वी वर्गात पैसे उडवते. सानू चला, अजून खूप क्लासवर्क आणि होमवर्क बाकी आहे, नंतर कट. सानू काय झालं? सान्वीचं बालपण हरवत चाललंय का रे? का असं काय बोलतेस? मी शाळेच्या इतक्या वर्षात केला नसेल एवढा होमवर्क तिला आता 2 दिवसात करायचा आहे. तिच्या वयापेक्षा खूप जास्त अभ्यास आहे असं नाही वाटत आहे तुला? त्यात काय ते ऍक्टिव्हिटीज आणि क्लासेस अँड या सगळ्यामध्ये तिला एक्झॅक्टली काय करायचंय, तिला काय आवडतंय हे आपण तिला विचारत पण नाही होत. सानूच्या इंग्लिशवर आपण एवढी मेहनत घेतो, पण तिला सलग एक मराठी वाक्य म्हणता येत नाही. त्याची बऱ्याचदा लाज वाटते. तर काय करणार, तिला या शाळेत घालायची हौस आपलीच होती. ते आहेच म्हणा. नाही पण अगं शाळेला ब्लेम करून पण काय उपयोग? ते त्यांच्या परीने प्रयत्न करतायत ना, तुला नवीन गोष्टी शिकवता येत नाही. आता या कॉम्पिटेटिव्ह युगात टिकायचं म्हटल्यानंतर बदल तर करावं लागणारच नाही. आपण एक गोष्ट मात्र नक्की करू शकतो, सानूवर आपल्या अपेक्षांचं ओझं तर येत नाही ना, याची आपण काळजी घेऊ शकतो. काय वाटतंय? आई बाबा जागी आहे? चला, तुम्हाला सिग्मा पेरेंट व्हायचं आहे ना. आमच्या स्कूलने चाइल्ड सायकोलॉजीवर 2 दिवसाचा सेमिनार ठेवलाय पॅरेंटल डिप्रेशनसाठी. पॅरेंटल? सो तुम्हाला दोघांना यायचं आणि ते कंपल्सरी आहे. बाय, गुड नाईट. अरे झोपतेस काय? त्याला काय अर्थ आहे? कंपल्सरी आहे म्हणजे आपल्या पोरांना कसं वाढवायचं हे शिकवणार आहेत आपल्याला. त्याची फी घेणार आहे ते 5-5 हजार रुपये. आणि काय डिप्रेशन म्हणे काय? अरे आमच्या पॉवर बे असल्या असते ना, एक रपाटा मारायच्या डिप्रेशन काय. काय
बघावं तेव्हा पवार बाई कंटाळलं मला आता ऐकून. हॅलो मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला आमचा हा आजचा व्हिडिओ? आणि तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्याकडे पण असेच किस्से घडत असतील, मुलं अशीच कामाला लावत असतील पेरेंट्सना, तर कमेंट्स करून नक्की कळवा आम्हाला. येस, आणि तुम्हाला हे आमचं कुटुंब आवडलं का? मग लाईक करा आणि सगळ्यांबरोबर शेअर करा आणि आसोवा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बघत राहा आसोवा, म्हणजेच आपली सोशल वाहिनी. तू काय जेवायला आलाय? हा काय आपल्या कुटुंबात करतोय? चल पण आसोवा, बाय.